नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 2च्या सिमिलॅरिटी या चॅप्टरच्या चौथ्या आणि शेवटच्या सेशनला आपण सुरुवात करत आहोत. आज आपल्याला या सेशनमध्ये प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स या टॉपिकवर आपल्याला चर्चा करायची आहे. यामध्ये आपण थेरम पाहणार आहोत एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्सचा आणि काही उदाहरणंसुद्धा बघणार आहोत. यामध्ये जसं तुम्हाला दिसेल की कोणताही थेरम जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर पहिले आपल्याला स्टेटमेंट ऑफ थेरम महत्त्वाचा असतो. बघूया आपण या थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्सचा स्टेटमेंट काय आहे. ते आहे व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आणि पहिल्या सेशनमध्ये जो पहिला पॉईंट आपण शिकलो होतो त्याच्यामध्ये काय थोडासा बारीकसा फरक कोणता आहे तो आहे इथे आपल्याला दिलेला आहे त्यांनी द ट्रायंगल्स टू ट्रायंगल्स विच आर सिमिलर टू अस. इट इज गिवन टू अस नाव. आणि पहिल्या याच्यामध्ये दोन ट्रायंगल्सचा एरिया फक्त आपण विचारात घेतला होता, त्याच्यामध्ये सिमिलर हा शब्द कुठे झालेला नव्हता. तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे महत्त्वाचं, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर दिस इज अ गिवन पोर्शन टू बी. परत तुम्हाला सांगतो की जेव्हा या स्टेटमेंटमध्ये दोन पार्ट्स असतात, पहिला पार्ट तुमच्या गिवनवाला असतो आणि दुसरा पार्ट तुम्हाला टू प्रूव्हमध्ये जायचं असतं. इथे काय दिलेलं आहे पहिल्या पार्टमध्ये, वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर दिस इज द पोर्शन विच इज गिवन टू यू, देन द रेशोज ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. हा तुम्हाला टू प्रूव्हमध्ये जाणार आहे. याचा अर्थ आपण आता गिवन पाहूया काय येत आहे ते. बघा ट्रायंगल्स कोणकोणते दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत त्यांनी, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत अकॉर्डिंग टू द फर्स्ट सेंटेन्स. काय दिलेलं इथे त्यांनी की दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर दिलेले आहेत. आता याचा अर्थ हे दोन ट्रायंगल ABC आणि PQR हे सिमिलर दिलेले आहेत. दोन ट्रायंगल सिमिलर आहे हे म्हटल्याबरोबर तुम्हाला दोन कंडिशन सांगितल्या, त्या कोणकोणत्या आठवतात की करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट आणि करस्पॉन्डिंग साइड्स आर इन इक्वल रेशो. या दोन गोष्टी तुम्हाला पटापट आठवल्या पाहिजे. आता इथे तुम्हाला हे सुद्धा दिसत असेल की दिस B इज कॉन्ग्रुएंट टू Q, दिस C इज कॉन्ग्रुएंट टू R. सारखे करस्पॉन्डन्सचे चिन्ह आपण दिलेलेच आहे. ऑब्व्हियसली हा जो A आहे हा P सोबत कॉन्ग्रुएंट राहणार आहे. तर जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहे अकॉर्डिंग टू अवर फर्स्ट सेंटेन्स, इथे आपण पटकन एवढ्या गोष्टी सगळ्या लिहू शकतो. आणखीन काय लिहू शकता तुम्ही की करस्पॉन्डिंग साइड्स आर इन इक्वल रेशो, म्हणजे AB अपॉन PQ इज इक्वल टू सांगा AC अपॉन PR इज इक्वल टू शेवटची साईड BC अपॉन QR. या दोन गोष्टी आपल्याला दोन कंडिशन, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हटल्याबरोबर हे सगळं समजलं पाहिजे, कळलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. आता नेक्स्टमध्ये आपण पाहूया आपल्याला गिव्हनमध्ये जे मी सांगितलं होतं द फर्स्ट सेंटेन्स मॅचेस विथ अवर गिव्हन. इन ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR AD. आता आपल्याला एरिया बघायचे दोन सिमिलर ट्रायंगलचे, तर आपल्याला इथे एक परपेंडिक्युलर लागेल म्हणजे हाईट लागेल आणि दुसरा त्याचा बेस लागेल. म्हणून AD परपेंडिक्युलर टू BC, PS परपेंडिक्युलर टू QR. कारण की आपल्याला एरिया म्हटलं तर बेस इंटू हाईट असं आपल्याला जावं लागणार आहे. सो अवर फर्स्ट सेंटेन्स, व्हेन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर दिस इज अवर गिवन पोर्शन. व्हेन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर दिस इज अवर गिवन पोर्शन. बघून घ्या इथे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR आणि आपल्याला एरिया काढायचा आहे. म्हणून आपल्याला एक दिली आहे त्यांनी हाईट आणि दुसरा दिला आहे त्यांनी बेस. AD इज परपेंडिक्युलर टू BC दिस वन अँड PS इज परपेंडिक्युलर टू QR. सो PS इज हाईट अँड QR इज द बेस. आता याला आपण H1 H2 मध्ये जाऊ, B1 B2 मध्ये जाऊ. सो देअरफॉर AD इज अवर H1 and BC is our B1. In triangle PQR, H2 is our height and B2 our is base. To prove मध्ये आपलं दुसरं सेंटेन्स सुरू होतं. The ratio of areas of two triangles is equal to the ratio of squares of their corresponding sides. आता प्रत्येकाची करस्पॉन्डिंग साइड बघा, AB, BC आणि AC ह्या ABCच्या तीन साइड झाल्या.
ए बीची करस्पॉन्डिंग पी क्यू, बी सीची करस्पॉन्डिंग क्यू आर आणि ए सीची करस्पॉन्डिंग पी आर ही साईड आहे. याच्या स्क्वेअर केल्या तर ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर, बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर आणि ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे दिल्याबरोबर आपण दोन कंडिशनला बघतो. पहिली कंडिशन तुम्हाला सांगितलेली की त्यांच्या करस्पॉन्डिंग अँगल्समध्ये कॉन्ग्रुएन्सी असते आणि त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स इक्वल रेशोमध्ये असतात. आता हाईट आणि बेसमध्ये आपल्याला जायचं, कारण की आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल पी क्यू आर. पहिली कंडिशन आठवा, बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. बी सी इज द बेस आणि ए डी इज द हाईट, क्यू आर इज द बेस अँड पी एस इज द हाईट. आता मी काय करणार, फक्त या ए डी आणि पी एस याच्या जागेवर मला फक्त बी सी आणि क्यू आर आणायचं आहे. म्हणजे मी इथे बी सी अपॉन क्यू आर असं जर लिहिलं तर बी सी इंटू बी सी काय होणार, बी सीचा स्क्वेअर आणि क्यू आर इंटू क्यू आर काय होणार, क्यू आरचा स्क्वेअर. म्हणजे माझं जे साध्य आहे ते सिद्ध होईल. या पद्धतीनं मला आता विचार करायचा आहे की ह्या ए डी आणि पी एस याच्या जागेवर मला काय आणायचं आहे, बी सी आणि क्यू आर आणायचं आहे. कसा आणणार तो बघा. आता त्याच्याकरता आपल्याला त्यांनी दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले होते. बघा आता आपल्याला काय करायचं. अगेन टू ट्रायंगल्स आर देअर अँड वी आर प्रोसिडिंग टू द नेक्स्ट स्टेप. इन ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल पी क्यू एस. आता परत तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ट्रायंगल ए बी डी आणि ट्रायंगल पी क्यू एस कुठे कुठे आहेत. तर पी क्यू एस, दिस इज ट्रायंगल ए बी डी, दिस वन, अँड दिस इज ट्रायंगल पी क्यू एस. या दोन ट्रायंगलमध्ये आता तुमचा फोकस हवा आहे. काय दिसतंय तुम्हाला, दिस बी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू दिलेला आहे आपल्याला, गिव्हनमध्ये आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणून दिलेला आहे त्यांनी. आणि हा जो डी आहे हा 90चा आहे आणि एस सुद्धा कितीचा आहे, 90चा आहे. परपेंडिक्युलर दिलेले आहे त्यांनी, म्हणून दिस टू अँगल्स आर राईट अँगल्स. याचा अर्थ असा होतो आहे की ट्रायंगल ए डी बी आणि ट्रायंगल पी एस क्यू हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. का बरं सिमिलर झाले, तर इथे हा ए ह्या एशी कॉन्ग्रुएंट झाला आणि इथे हा ए ह्या एशी कॉन्ग्रुएंट झाला. म्हणजे ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज ऑफ ट्रायंगल्स आपण इथे लावू शकलो. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट स्टेपमध्ये काय काय येतं आहे. मी सांगितलं ते आलं का आता बघा. इन ट्रायंगल ए बी डी अँड पी क्यू एस बी इज इक्वल टू क्यू, म्हणजे बी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू दिसतोय तुम्हाला इथे. या पद्धतीनं तुम्ही इथे त्याला दाखवू शकता. बी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू, दिस वन इज कॉन्ग्रुएंट टू दिस वन, अँड ए बी डी इज इक्वल टू पी एस क्यू. ए बी डी बघा कुठे आहे, इथे राईट अँगल आहे. पी एस क्यू बघा कुठे आहे, इथे राईट अँगल आहे. देअरफॉर दिस टू अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. आणि म्हणून आपण असं म्हणूया की अकॉर्डिंग टू ए टेस्ट ट्रायंगल ए बी डी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू एस. यावरनं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आपण असं इथे बनवू शकतो. आणि ते आपल्याला इथे लिहायचं आहे की हे दोन आपण हा रेशो का लिहिला, ए डी अपॉन पी एस इज इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू, बिकॉज दिस इज काय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे आपल्याला इथे लिहायचं आहे. या पद्धतीनं जर समोर आणखीन तुम्ही गेले तर तुमच्या असं लक्षात येईल की जर आपण पहिलं काम जर घेतलं बघा, बट ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. गिव्हन पोर्शन आहे आपला सगळ्यात पहिले दिलेला होता, तो सुद्धा आपण इथे लिहून काढूया. हा काय आहे, गिव्हन पोर्शन, दिस इज गिव्हन. आणि हा गिव्हन असेल तर काय होईल, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन इक्वल रेशो. काय म्हणाले ते, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. काय दिसतं या दोघांवरनं की ए बी अपॉन पी क्यू, ए बी अपॉन पी क्यू हा रेशो इकडला सारखा झाला. याचाच अर्थ काय होईल की ए डी आणि पी एस आणि बी सी अपॉन क्यू आर सारखा होईल. आणि आपण काय सिद्ध करू शकू बघा, याला आपण रिप्लेस करूया. आता कोणाला, ए डी अपॉन पी एसला रिप्लेस करणार आहोत आपण. बघा इथे ए डी अपॉन पी एस हा इथे काय काय दिसतोय तुम्हाला, ए बी अपॉन पी क्यू, ए बी अपॉन पी क्यू हा सारखा झाला, म्हणजेच ए डी अपॉन बी सी सारखा झाला. या ए डी अपॉन पी सीच्या जागेवर मला काय टाकायचं आहे, बी सी अपॉन क्यू आर. हा बघा इथे मी रिप्लेस केला याच्या जागेवर. आणि मी तेच तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या स्लाईडमध्ये की मला ह्या ए डी अपॉन पी एसच्या जागेवर बी सी अपॉन क्यू आर आणायचं आहे. म्हणजे न्यूमरेटरमध्ये बी सी इंटू बी सी म्हणजे बी सी स्क्वेअर होणार, क्यू आर इंटू क्यू आर म्हणजे क्यू आर स्क्वेअर होणार. आणि माझं जे साध्य आहे की एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर हे सिद्ध होणार. आता
काय झालं मग बघा, BC इंटू BC BC स्क्वेअर, QR इंटू QR QR स्क्वेअर. याच पद्धतीनं आपण सिद्ध करू शकतो AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर आणि AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. हे सगळे जे रेशो आहेत साईड स्क्वेअरचे हे एरिया अपॉन एरिया दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाच्या रेशो बरोबर त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर असतात. अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा थेरम तुम्हाला बारकाईने बघायचा आहे आणि समोर बघणार आहोत आपण आता याच्यावरचा आधारित एक गणित. अतिशय सोपी आहे. आत्ताचा जो थेरम तुम्ही शिकला त्याला इथे अप्लाय करायचा आहे. दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत, बघून घ्यायचे. दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. कोणकोणते दोन ट्रायंगल आहेत बघा. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR असं म्हटल्याबरोबर काय म्हणू शकता की एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर. म्हणजे इथला जर आपण AB घेतला तर इथला काय घ्यावं लागेल आपल्याला PQ, म्हणून इथे PQ लिहावं लागेल. PQ फक्त लिहून चालणार नाही, तर इट इज स्क्वेअर ऑफ PQ, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. AB आणि PQ चा रेशो किती दिलाय 2:3. 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर किती 4, 3 चा स्क्वेअर किती 9. बघा येत आहे की नाही ते. तर चला समोर. यानंतर आपल्याला त्याच्यावर आधारित असलेलं एक महत्त्वाचं गणित घ्यायचं आहे. काय या महत्त्वाच्या गणितामध्ये बघा वाचा. सेगमेंट DE आणि सेगमेंट PQ हे पॅरलल आहेत एकमेकांना. पॅरलल आहेत म्हटल्याबरोबर तुम्हाला आठवलं असेल मी काहीतरी तुम्हाला या चॅप्टर संबंधी सांगितलं होतं. आता तिथे परत आपल्याला A टेस्ट लावायची आहे. आणखीन यामध्ये दोन्ही थेरम मिक्स करायचे आहेत. कोणता सिमिलर ट्रायंगलचा, इथे सिमिलर ट्रायंगल दिलेले आहेत त्या हिशोबाने आपल्याला बघायचं. बघा सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट DE, बघून घ्यायचे. सेगमेंट PQ हा इथे आहे आणि DE इथे आहे. आणि यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, PF इज ट्वाइस ऑफ DP. हा जो PF आहे इथून इतका हा या DPच्या ट्वाइस आहे. म्हणजे DPला आपण जर x घेतला तर PFला किती घेणार आपण 2x. बघा तिथे आपल्याला लिहायचं देअरफॉर DP इज x, PF इज ट्वाइस x. आणि DF कोणाकोणाची बेरीज आहे ॲडिशन सेगमेंट थेरममध्ये DP प्लस PF. बघा इथे DP प्लस इथे आपल्याला काय लिहायचं आहे PF लिहायचं आहे. म्हणजे इथे काय लिहिल x प्लस 2x, किती x झाले 3x. आता हे जे दोन ट्रायंगल्स आहेत, कोणते दोन ट्रायंगल्स त्यांनी सिलेक्ट केलेले आहे बघा इथे. FDE म्हणजे मोठा आणि FPQ म्हणजे छोटा. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर आहे म्हणून दाखवायचे आहे. सिमिलर आहे म्हणून दाखवायच्या करता आपल्याला पटकन आठवतं इथे की ह्या दोन पॅरलल लाईन्स आणि ही झाली त्याची ट्रान्सव्हर्सल, म्हणून हे दोन झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. इथे दिलेलं आहे त्यांनी करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला लिहायचा आहे. D चा करस्पॉन्डिंग अँगल हा P होईल इथला वरचा, आणि E चा करस्पॉन्डिंग अँगल जो आहे हा आपल्याला इथला Q घ्यावा लागेल, कारण की ह्या दोन पॅरलल लाईन्स आणि ही त्याची झाली ट्रान्सव्हर्सल. म्हणजे इथे काय लिहाल D च्या जागेवर काय लिहाल इथे P, म्हणजे कोणता FPQ काय लिहाल इथे FPQ. आणि इथे E च्या जागेवर काय लिहाल FQP. या पद्धतीनं तुम्हाला ते लिहायचं आहे. म्हणजे आता A टेस्ट लागली. अजून तिसराही अँगल याच्यामध्ये कॉमन आहे, हा F अँगल इथे कॉमन आहे तुम्हाला दिसतोय. A टेस्ट लावा किंवा A टेस्ट लावा. दोन जे ट्रायंगल्स आहेत ते सिमिलर झाले. मग सिमिलर झाल्याबरोबर काय झालं, रेशो ऑफ देअर एरिया इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. मग आता FD बघा इथे कोण लिहाल तुम्ही सांगा DF आणि इथे काय लिहाल PF. काय झालं बघा, DF ची किंमत ठेवा x प्लस 2x 3x चा स्क्वेअर म्हणजे इथे झाला 9x चा स्क्वेअर, आणि PF म्हणजे 2x का स्क्वेअर म्हणजे 4x स्क्वेअर. x स्क्वेअर गेट्स कॅन्सल, देअरफॉर इट इज 9/4. एरिया इथे क्रॉस मल्टिप्लाय केला. आता धिस FPQ विल गो टू न्यूमरेटर, म्हणून मी इथे लिहिलं FDE इज इक्वल टू 9/4 एरिया ट्रायंगल FPQ. FPQ चा आपल्याला एरिया दिलेला आहे किती 20 युनिट्स, आणि म्हणून मी इथे 20 लिहीन. यानंतर इथे याचा भाग देईन 4×5 20 आणि 9×5 45. म्हणून हा जो मोठा जो तुमचा ट्रायंगल आहे याचा एरिया किती निघाला 45. काय 45 तर त्याचं युनिट लिहायचं स्क्वेअर युनिट्स. काय लिहायचं इथे स्क्वेअर युनिट्स. आणि आता शेवटचं उत्तर काढूया आपण. एरिया ट्रायंगल DPQE कुठे आहे बघा,
PQE हा इथून एवढा जो भाग आहे याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. कसा निघेल याचा एरिया? मोठा ट्रायंगल याचा एरिया आपण काढलाच आहे आता, मायनस हा छोटा ट्रायंगल हा इथला, हा जो नंबर 2चा मी इथे लिहितो हा इथला. तर आता काय झालं बघा, FDE किती निघाला होता? 45 आणि छोटा ट्रायंगलचा एरिया तुम्हाला दिलेला इथे किती? 20. किती झालं उत्तर? 25. 25 काय? तर त्याला लिहायचं स्क्वेअर युनिट्स. या पद्धतीनं तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल याच्यातला फरक समजला असेल. त्याचे उदाहरणं सुद्धा तुम्हाला सोडून दिलेले आहेत मी, ते सुद्धा तुम्हाला छान समजले असतील. पूर्ण प्रॅक्टिस सेट पूर्ण तुम्हाला सोडवायचा आहे आणि जर काही डिफिकल्टी असेल तर ती माझ्यासोबत तुम्हाला शेअर करायची आहे. सो थँक्यू व्हेरी मच. बट बिफोर थँक्यू वी विल रिवाइज अगेन. काय काय रिवाइज करायचं बघा, आपल्याला काय काय शिकलो ते थोडक्यात बघून घ्या. आठवलं काय आहे तो? BPT आठवला, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. यानंतर काय आठवलं? कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इफ टू लाईन्स आर पॅरलल then their division is in equal ratio. If division is in equal ratio, the lines are parallel. आणि आता महत्त्वाचं आपण काय शिकलो होतो? थेरियम. कोणता थेरम? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सो स्टुडंट्स सगळ्या गोष्टी नीट रिवाइज करा, एक्झरसाइज सोडवा आणि डिफिकल्टीज माझ्यासोबत शेअर करा. सो थँक्यू व्हेरी मच.